महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटने घातलेल्या धुमाकूळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली। मात्र नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्यातला अवकाळी पावसाचा फटका बसून तब्बल 57,046 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश न केल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झालेत। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देत सरकारने मदत जाहीर केली आहे। मात्र त्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झालेली आहे। माझ्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सरकारने जो निर्णय घेतलेला आहे ते याच्याकडे कसं बघताय आणि त्यांची काय अपेक्षा आहे। भाऊ, काय म्हणाल, आता सरकारने जे नुकसान झालेलं होतं त्यांना मदत जाहीर केली आहे, कसं बघताय याकडे? कालच नागपूर, अमरावती, संभाजीनगर आणि पुणे जिल्हा येथील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली। सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सरकारचे आभार व्यक्त करेल। परंतु सोबतच सर्वात जास्त नुकसान जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पीक असेल, कांदा असेल, गहू असेल, तब्बल 10 तालुक्यांमध्ये 59,000 हेक्टर जमिनी बाधित झालेल्या आहेत। हे संपूर्ण आकडेवारी जिल्हाधिकारी महोदयांकडे त्या ठिकाणी पंचनामे सुद्धा झालेले आहेत, परंतु हे तालुक्यामध्ये मदत जाहीर झालेली नाहीत। प्रामुख्यानं ही सांत्वनाची वागणूक नाशिक जिल्ह्याला का दिली याबद्दल हा शेतकऱ्याला पडलेला मोठा प्रश्न आहे। कारण जे मोठे मोठे नेत्यांचे जिल्हे होते ते पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर झाले, त्यांना मदत जाहीर झाली आणि म्हणजे तोंड पाहून कामं केले का काय याबाबत शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या बाबतीत भावना निर्माण झालेल्या आहेत। म्हणून अजून शासनाला आम्ही शेतकरी वर्ग विनंती करणार आहेत की अशी वागणूक, अशी दुटप्पीपणाची भूमिका आपण घेऊ नका। जी नुकसान झालेली त्या पर्सेंट काहीतरी शेतकऱ्याला मदत म्हणून, पूर्ण तर नाही पण मदत म्हणून काहीतरी द्यावी। एकूणच आपण बघितलं असेल तर नुकसान तर भरपूर झालेलं आहे, मात्र सरकारकडून पाहिजे तेवढी मदत मिळत नाही आहे। खरीपाचा हंगाम हातातून गेलेला होता अतिवृष्टीमुळे, आता अवकाळी पावसामुळे रब्बीचाही हंगाम हातातून गेलेला आहे। त्याच्यामुळे मायबाप सरकारने इतर जिल्ह्याप्रमाणे जशी मदत जाहीर केली ती नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जे नुकसान झालं आहे त्यांना ही मदत जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड। तर इकडे वाशिम जिल्ह्यातील आडोळी परिसरामध्ये सरसकट कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी सुरू असलेलं अमरण उपोषण शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सोडलंय। शेतकरी सतीश इडोळे यांचं 11 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन आणि त्यानंतरचं उपोषण प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे तीव्र झालं आणि तुपकरांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषण सोडवत सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी 8 दिवसांची मुदत दिली आहे। अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। आडोळी जिल्हा वाशिम येथील गावकऱ्यांनी गेल्या 16 दिवसापासून सरसगट कर्जमाफीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं आणि गेल्या 6 दिवसापासून या भागातले शेतकरी नेते सतीजी इडोळे यांनी उपोषण सुरू केलं होतं। आज आम्ही या उपोषणाला भेट दिली। या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रचंड मोठी सभा पार पडली आणि एक आठवड्याभरामध्ये सरकारकडून कर्जमाफीचे निकष येणार आहेत। सरकारची भूमिका कर्जमाफी संदर्भात जाहीर करणार आहे। 8 दिवसामध्ये सरकार काय करतं त्याची आम्ही वाट बघणार आहोत, पण 8 दिवसासाठी हे आंदोलन आम्ही तूर्त स्थगित केलेलं आहे।